की आपल्याला तरुण राहायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या गोष्टी डिक्लाइन होतात बघा. ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ कुठे आहे माहितीये? रेड्युस्ड ॲपेटाईट. म्हणजे तुमचं पचण्याची ताकद कमी होते. म्हणजे काय होतं, आता तुम्हाला सांगितलं मी, पचनाला जास्त काय लागते? एनर्जी लागते. मग जर पचनाला जास्त एनर्जी आली, पचलच जास्त आपण जर खाल्लंच नाही, तर ती एनर्जी रिक्वायरमेंट आपल्या शरीराची कमी होणार. लक्षात घ्या, एनर्जी रिक्वायरमेंट कमी होत जाते. न कळत, आपल्याला कळत नाही आपल्या शरीराची एनर्जी रिक्वायर, मग आपण कमी खायला सुरुवात करतो. जसं जसं म्हातारे होतात लोक तसं कमी खातात बघा. थोडंसं ऑब्झर्व करा. ही गोष्ट व्हायला नको. जर आपण कमी खाल्लं तर न्यूट्रिशन आपल्या शरीरात जाणार नाही. ऑलरेडी पर्सेंटेज कमी झालंय, म्हणजे हे सगळं उलट पालट आहे बघा. मग याच्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला वाचवू शकते. काय माहितीये? व्यायाम. व्यायाम जर केला, जास्त एनर्जी जर खर्च केली, तर तुम्ही जास्त खाणार आहे. म्हातारे सुद्धा जर ज्यांनी जास्त काम केलं, जे शेतात जास्त काम करायला जातात म्हातारे, ते जास्त खातात बघा. त्यांचा